जालना जिल्ह्यातील खाजगी शाळेमधील विद्यार्थ्यांना जे खाजगी शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पुस्तके, वही, बॅग, बूट व शाळेचा गणवेश आमच्या शाळेतून व आम्ही सांगतोय त्या दुकानातून घ्यावे, हे सर्व बंद करावे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षक अधिकारी जालना भागवत मॅडम यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी शाळेला लेखी पत्र पाठवून असे आश्वासन दिले। यांना निवेदन देताना अंकुशराव बोबडे, भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य, जालना जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जे खाजगी शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पुस्तक, वही, बॅग, बूट, शाळेचा गणवेश जे आम्ही सांगतो त्या दुकानातच घ्या असे सांगतात। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकावर जास्त पैसे मोजण्याचा बोजा पडत आहे। कारण की मार्केटमध्ये जो ड्रेस 500 ते 600 ला मिळतो तो ड्रेस संस्था चालक 2500 ते 3000 मध्ये विकतात व त्यांच्या मर्जीतील दुकानदाराकडून सर्व शालेय साहित्य घेण्यासाठी पालकांना मजबूर करतात। त्यामुळे सर्व शालेय संस्थांनी गोरखधंदा सुरू केलाय। त्यामुळे माननीय साहेबांनी त्या संस्था चालकाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। विद्यार्थ्यांना मार्केटमधून कुठल्याही दुकानदाराकडून साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये यासाठी एक पथक नेमून संस्था चालकाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे यांनी केली। यावेळी उपस्थित जयराम मिसाळ, सदाशिव यादव, अर्जुन माडोदे, संदीप काळे आदी उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।